नमस्कार. कधी विचार केलाय का की कागदाचा एक साधासा मुखवटा मुलांच्या कल्पनाशक्तीला अक्षरशः पंख लावू शकतो? आज आपण प्राण्यांच्या मुखवट्यांच्या याच जादूविषयी बोलणार आहोत. हा इतका सोपा आणि प्रभावी उपक्रम आहे ना की तो मुलांमधल्या अनेक लपलेल्या क्षमतांना सहज बाहेर काढू शकतो. हो, हाच आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य प्रश्न आहे. आपण याकडे फक्त एक क्राफ्ट ॲक्टिव्हिटी म्हणून नाही, तर मुलांच्या विकासासाठी एक महत्त्वाचं साधन म्हणून बघणार आहोत. चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असेल. सगळ्यात आधी आपण या मुखवट्यांमागची जादू समजून घेऊ. मग याची तयारी किती सोपी आहे ते पाहू. त्यानंतर वेगवेगळ्या वयोगटांसाठी म्हणजे 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी हा खेळ नेमका कसा खेळायचा ते शिकू. आणि हो, शेवटी या सगळ्यातून आपण काय शिकलो याचा एक छोटा आढावा घेऊ. तर काय आहे ही जादू? खरं तर जेव्हा एखादं मूल चेहऱ्यावर मुखवटा लावतं तेव्हा ते फक्त मुखवटा लावत नाही, तर ते त्या प्राण्याच्या भूमिकेत अक्षरशः शिरतं. आणि यामुळे होतं काय, तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्या कल्पनाशक्तीला एक नवी दिशा मिळते आणि ते प्राण्यांचे आवाज, त्यांच्या हालचाली या सगळ्याचं अगदी बारकाईने निरीक्षण करायला शिकतात. आता ह्या जादुई खेळासाठी तयारी कशी करायची ते बघूया. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी तुम्हाला बाजारात जाऊन काही विशेष खरेदी करायची अजिबात गरज नाहीये. बहुतेक सगळं साहित्य आपल्या घरातच अगदी सहज मिळतं. बघा किती सोपं आहे. आपल्याला फक्त काही कोरे कागद, रंग, पेन्सिल, एक कात्री, डिंक आणि बांधायला दोरी किंवा रबर बँड लागणार आहे. तुम्ही तयार मुखवटे वापरू शकता किंवा मुलांसोबत स्वतः बनवू शकता. याच साध्या वस्तूंमधून आपण मुलांसाठी एक जबरदस्त शिकण्याचा अनुभव तयार करू शकतो. ठीक आहे, सगळी तयारी झालेली दिसतेय. चला तर मग आता थेट खेळायला सुरुवात करूया. आपण सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. त्यांच्यासाठी ना हे प्राणी साम्राज्यातलं पहिलं आणि सगळ्यात रोमांचक पाऊल ठरणार आहे. या वयोगटात आपल्याला जास्त काही नाही, फक्त ओळख आणि नक्कल करण्यावर भर द्यायचा आहे. म्हणजे त्यांना एखादा मुखवटा दाखवून विचारा, ओळख बघू हा कोण आहे, आणि उत्तर मिळालं की लगेच त्यांना त्या प्राण्याचा आवाज काढायला किंवा त्याच्यासारखंच चालून दाखवायला सांगा. बघा किती मजा येते ते. आणि हो, या खेळात अजून धमाल आणायची असेल तर गाण्यांचा वापर नक्की करा. विचार करा, माकडाचा मुखवटा घालून तुम्ही गाताय, एका माणसाने विकत घेतला माकड माकड माकड. असं केल्याने मुलं त्या खेळात पूर्णपणे रमून जातात आणि शिकण्याचा खरा आनंद घेतात. असे थेट सोपे प्रश्न विचारल्याने काय होतं? मुलांना विचार करायला आणि आठवायला चालना मिळते. हे प्रश्न त्यांच्या मनातली उत्सुकता जागवतात आणि मग ते अजून उत्साहाने खेळात भाग घेतात. चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. 4 ते 5 वर्षांची मुलं. ही मुलं आता फक्त नक्कल करण्याच्या पलीकडे विचार करायला लागलेली असतात. त्यांची कल्पनाशक्ती पण चांगलीच वाढलेली असते. त्यामुळे आपण हाच खेळ त्यांच्यासाठी अजून रंजक आणि थोडा आव्हानात्मक बनवू शकतो. इथे आपण ओळख करून देतो नाट्यीकरणाची, म्हणजे रोल प्लेची. याचा अर्थ काय की आता मुलं फक्त सिंहासारखा आवाज काढणार नाहीत, तर ते मी जंगलाचा राजा आहे असं म्हणून वावरतील. ते त्या प्राण्याच्या भावना, त्याची वैशिष्ट्ये हे सगळं व्यक्त करायला शिकतील. याच वयात आपण वर्गीकरणही शिकवू शकतो. मुखवटे वापरून मुलांना सहज विचारा, अरे यातले कोणते प्राणी जंगलात राहतात आणि कोणते आपल्या घरी किंवा शेतात? अशा सोप्या प्रश्नांमधनं जंगली आणि पाळीव प्राण्यांमधला फरक ते अगदी खेळता खेळता शिकतात. त्यांची वर्गीकरण करण्याची क्षमता येथे विकसित होते. आता आपल्या प्रश्नात थोडे अधिक विचार करायला लावणारे असतील. म्हणजे प्राण्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल विचारा, त्यांच्या घरांबद्दल विचारा. यामुळे त्यांची माहिती तर वाढतेच, पण ते अधिक खोलवर विचार करायलाही शिकतात. आणि आता येतो सगळ्यात क्रिएटिव्ह आणि मजेशीर टप्पा, 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. आतापर्यंत मुलं काय करत होती? नक्कल. पण आता ती करणार आहेत निर्मिती. हो, अगदी बरोबर. इथे मुलं फक्त तयार मुखवटे वापरणार नाहीत, तर ते स्वतःचे मुखवटे तयार करणार आहेत. या टप्प्यामध्ये ना मुलांच्या सर्जनशीलतेला पूर्ण वाव मिळतो. विचार करा, स्वतःच्या हाताने चित्र काढणं, ते रंगवणं, त्याचा मुखवटा बनवणं आणि मग तो घालून एक छोटंसं नाटक सादर करणं. या अनुभवातून त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो. तर नक्कल करण्यापासून ते स्वतः मुखवटे बनवून नाटक सादर करण्यापर्यंतचा हा जो संपूर्ण मजेशीर प्रवास आहे, यातून मुलं नक्की काय शिकली? वरवर पाहता हा एक साधा खेळ वाटतो, पण यातून नकळतपणे अनेक महत्त्वाची कौशल्य त्यांच्यात विकसित होत असतात. हा उपक्रम फक्त गंमत नाहीये, तर त्याला एक पक्का शैक्षणिक आधार सुद्धा आहे.
अभ्यासक्रमामध्ये लर्निंग आउटकम्स किंवा अध्ययन निष्पत्ती ठरवलेले असतात, म्हणजे मुलांनी काय शिकावं हे अपेक्षित असतं. हा खेळ त्या उद्दिष्टांना थेट मदत करतो, जसं की आवाज आणि हालचाली वापरून भावना व्यक्त करणं किंवा स्वतःची कल्पनाशक्ती वापरणं. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर या एका साध्या उपक्रमातून मुलांमध्ये सर्जनशीलता, बोलण्याची कला, बारीक-सारीक गोष्टी नोटीस करण्याची म्हणजेच निरीक्षण शक्ती, आत्मविश्वास आणि गोष्टींची विभागणी करण्याची क्षमता ही सगळी कौशल्य वाढीस लागतात आणि ही कौशल्य त्यांच्या भविष्यासाठी खूपच महत्त्वाची आहेत. तर मग आता ठरवा, आज तुम्ही आणि तुमचं बाळ कोणता प्राणी बनणार आहात? वाघ, मांजर की हत्ती? हा उपक्रम नक्की करून बघा आणि तुमच्या मुलाच्या कल्पनाशक्तीला मोकळेपणाने उडू द्या. आजच्यासाठी इतकंच. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन आणि तितक्याच रंजक विषयासह. धन्यवाद.